अध्याय 14 श्री गणेशाय नम. नामधारक शिष्य देखा विनन्वी सिद्धी कौतुका प्रश्न करी अतिविषेका एकचित्ते परियेसा जय जयाची योगीश्वरा सिद्धमूर्ती ज्ञानसागरा पुढील कथा विस्तारा ज्ञान होय आम्हासी ऐसी उत्तरव्यतेचे ब्राह्मणासी प्रसन्न झाले श्री गुरु कृपेसी पुढे कथा वर्तले कसे विस्तरावे आम्हा प्रती ऐकोनी शिष्याचे वचन संतोष सिद्ध आपण गुरुचरित्र कामधेनू जाण सांगता झाला विस्तारोनी ऐक शिष्य शिरोमणी भिक्षा केली त्याचे भोवनी तयावरी संतोषनी प्रसन्न झाले परियेसा गुरुभक्तीचा प्रकार पूर्ण जाणे द्विजवार पूजा केली विचित्र म्हणून आनंद परियेसा तया सयंदैव द्विजासी श्री गुरु बोलती संतोषी भक्त व्हावे वंशवंशी माझी प्रीती तुझ्यावरी ऐकोनी श्री गुरूंचे वचन सायंदेव नमन करून माथाचरणी ठेवून नमित झाला पुन जय जयाची सद्गुरु श्रीमूर्तीचा अवतारू अविद्यमाय दिससी नरू वेदा अगोचारू तुझा महिमा विश्वव्यापक तुझी होसी ब्रह्मा विष्णू व्योमकैशी धरिले स्वरूप तू मानवासी भक्तजन तारावया तव महिमा वर्णवयासी शक्ती कैची आमासी मागणे एक तुमासी कृपा करणे गुरुमूर्ती माझे वंश परंपरे भक्ती द्यावी निर्धारी इह सौख्य पुत्र पोत्री अति द्यावी सदा गती ऐशी विनती करोनी पूर्ण रूपी विनवी करू ना वचनी सेवा करीतो द्वारी यवन महाक्रूर असे तो प्रतिसंवत्सरी ब्राह्मणासी घात करीतो जो बहुवसी याच करणे आम्हासी बोलवितेसे परियेसा जात तया जवळी आपण निश्चय घेईन माझा प्राण भेटी झाली तुमची म्हणून मरण कैचे आम्हासी संतोषोनी श्री गुरुमूर्ती अभय देतो तया प्रती विप्रस्मती की हस्तक ठेवितो चिंता न करी मनोनिया भय सांडूनी तो जावे क्रूर यावना ते भेटावे संतोषोनी प्रिय भावे पुनरूपी पाठविले आम्हा प्रती जोवोरी परंतु तू येसी असो आम्ही भरमवसी तू आली या संतोषी जाऊ मग योगिनिया निज भक्त आमुच्या तुची होसी परंपरी वंशवंशी अखिलाभिष्ट तू पावसी वाडे संतती तुझी बहुत तुझे वंश परंपरी सुखे नांदेती पुत्र पुत्री अखंड लक्ष्मी तुझे घरी निरोगी शतायू नांदला ऐसा वर लादोन निघे सायनदेव ब्राह्मण जेथे होता तोच यवन गेला त्वरित त्याजवळी कालंतक यम देखा यवन दृष्ट परियेसा ब्राह्मणाते पाहता कैसा ज्वालरूप होता झाला विन्मुख होऊनी गृहात गेला यवन कोपात विप्र झाला भय चकित मनी श्री गुरु ध्यातसे कोप आलिया ओळंबयासी कैवी स्पर्श आग्रीसी श्री गुरु कृपा ऐसे जयासी काय करील यवन दृष्ट गरुड चिया पिलियसी सर्व सर्प कैसा डसी तैसी त्या ब्राह्मणासी असे कृपा श्री गुरुची एखादे सिंहासी ऐरावत कैवी ग्रासी श्री गुरु कृपा ज्यासी कली काळाचे भय नाही ज्याचे हृदयी गुरुस्मरण भय कैची तया धरून काळ मृत्यू न बोधे जाण अपमृत्यू काय करील ज्यासी नाही मृत्यूचे भय त्यासी यवन करील काय श्री गुरु कृपा ज्यासी होय यमाचे भय नाही तया ऐसी या परी तो यवन गृही निघाला भ्रुमे करून दृढ निद्रा लागता जाण शरीर स्मरण नाही त्यासी हृदय जवळ होऊनी त्यासी जागृत होऊनी परियेसी प्राणतक व्यतेची कष्टेसी तयवेळी स्मरण नसे काही म्हणे शस्त्र मारिती घाई छेदन करीतो अवेव पाही विप्र एक आपणासी स्मरण झालो तयवेळी धावत गेलो ब्रह्मजवळी लोळ तेसे चरणा कमळी म्हणे स्वामी तूची माझा
तू ते पाचिरले येथे कवनी, जावे त्वरित पुरतोनी, वस्त्रे भुजते देऊनी, निरोप देतो त्यावेळी. संतोषोनी द्विजवर, आला ग्रामी सस्तवर, गंगा तीरी जया लवकर, श्री गुरुचे दर्शनासी, देखोनिया श्री गुरुसी, नमन करी भावेसी, स्तोत्र करी बहुवसी, सांगे वृत्तांत अध्यात, संतोषन श्री गुरुमूर्ती, तया द्विजा आश्वासिती, दक्षिण दिशे जाऊ म्हणती, स्नान तीर्थ यात्रेसी, ऐकूनी श्री गुरुचे वचन, विनवितेसे कर जोडूनी, न विसंबे आता तुमचे चरण, आपण येईन समागमे, तुमचे चरणा विने देखा, राहून शंके क्षणा ऐका. संसार सागरा तारका, तुझी देवा कृपा सिंधू, उद्धाराया सागरासी, गंगा आली भूमीसी, तैसा स्वामी आम्हासी, दर्शन उद्धार आपुल्या, भक्तवत्सल तुझा ख्याती, आम्हा सांडणे काय नीती, सेवोची येऊ ही निश्चिती, म्हणून चरणी लागला, येणे परी श्री गुरुसी, विनवी विप्र भावेसी, संतोषिनिया विनियेसी, श्री गुरु म्हणती तयावेळी, कारण असे आम्हा जाणे, तीर्थ असती दक्षिणे, पूर्णरूपी तुम्हा दर्शन देणे, सवस्तरी पंचदर्शी, आम्ही तुमचे ग्रामस्थ पिता, वास करू हे निश्चित, कलत्र पुत्र इष्ट भ्रात, तुम्ही आम्हा भेटावे, न करी चिंता असा सुखे, सकळ अरिष्टे गेली दुखे, म्हणून हस्त ठेवी मस्तकी, भाक देती तयेवेळी, ऐसे परी सांगोनिया, श्री गुरु निघाले तेथुनिया, जेथे असे आरोग्य भवानी, वैजनाथ महाक्षेत्र, ते समस्त शिष्य संवेत, श्री गुरु आले तीर्थ पाहत, प्रख्यात असे वैजनाथ, तेथे राहिले गुप्त रूपे, नामधारक विनवी सिद्धासी, कारण काय गुप्ते व्हावयासी, होते शिष्य बहुवसी, त्यासी कोठे ठेविले, गंगाधराचा नंदन, सांगे गुरुचरित्र वर्णन, सिद्धमुनी विस्तरण, सांगे नामधारकासी, पुढील कथेचा विस्तार, सांगतसे अपरंपार, मन करुनी एकाग्रह, ऐका श्रोत्र सकाळिका, वास सरस्वतीचे तीरी, सायनदेव संचारी, तया गुरु ते निर्धारी, वस्त्रे भूषण तिथले, गुरुचरित्र अमृत सायनदेव आख्यान, येथे यवन भयरिशिष्ट, थोर भाग्य तयाचे, इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो, श्री नरसिंह सरस्वत्युपाख्याने, सिद्धनामधारक संवादे, दृष्टव्यनशासन नाम चतुर्दशाध्याय, श्री गुरुदत्तात्रेय अर्पणमस्तु, ओवी संख्या 51, श्री गुरुदत्तात्रेय अर्पणमस्तु.